नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। काजू आणि आंब्याच्या रेसिपीनंतर आता आपली एक कोकणातली पारंपरिक रेसिपी येणार आहे। ती आहे फणसाची। फणसाचं सांदण म्हणतात त्याला आणि फणसाचा केकही म्हणतात की आताच्या आधुनिक भाषेत। तर आपण त्याच्यासाठी फणस जो घेतलेला आहे तर हा मला काफा फणस मिळालेला आहे, पण कोकणामध्ये जसं बरका आणि कापा दोन प्रकारचे फणस मिळतात, तर बरका फणस याच्यासाठी वापरतात। पण आपल्याला बरका फणस मिळालेला नाहीये, तर कापा फणस मिक्सरला लावून त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची। ते एक बाउल घेतलेलं आहे जवळजवळ। अर्थातच तांदूळ लागणार आहे। तांदळाच्या जागी आपण इडलीचा रवा किंवा साधा रवा पण वापरू शकतो। तर मी तांदूळ भाजून जी कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे त्याप्रमाणेच करून दाखवणार आहे। तर एक बाउल मी तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळ कोणतेही चालतील। तसंच थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। आपण खोबरं डायरेक्ट त्याच्यात घालणार आहोत आणि ते पेस्ट सगळं व्यवस्थित बॅटर बनवण्यासाठी नारळाचं दूध पण केलेलं आहे। आणि गोडीसाठी आपल्याला गूळ चवीनुसार, जसा फणसाची गोडी असेल त्याप्रमाणे आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे। आणि जायफळ आणि वेलचीची पावडर आहे। तर आपण प्रथम तांदूळ भाजून घेणार आहोत। त्यासाठी अंदाजे 2 चमचे तूप घालते मी। आणि मंद गॅसवर आपल्याला हे तांदूळ परतून काढायचे। आणि तांदूळ हे झाल्यानंतर त्याचा रवा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। जाडसर असा रवा बनवायचा आहे, बारीक नाही एकदम करायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण आंब्याचं सांदण पण करू शकतो। फणसाच्या गराच्या जागी आपण आंब्याचा गर घालून पण बनवता येतं। आपले तांदूळ खमंग असे भाजून झालेले आहेत, परतून काढायचे आपल्याला एक 5-6 मिनिटं। आणि आता हे मिक्सरला आपण बारीक रवा ह्याचा बनवून घ्यायचा आहे आणि मग पुढचं दाखवते। आपण तांदूळ असे रवाळ वाटून घेतलेले आहेत, मिक्सरला लावून घेतलेले आहेत। आता पुढची कृती काय आहे, तांदूळ एका बाउलमध्ये, आता सर्व आपल्याला हे सामान मिक्स करायचे फक्त। नंतर हा फणसाचा गर आहे। गूळ घेणार आहोत आपण एक छोटी वाटी। हा ओल्या नारळाचा चव आहे, तो एक छोटी वाटी घेतलाय। खूप चवीला छान लागतो तो। कमी जास्त प्रमाण करू शकता खोबऱ्याचं। ही आहे वेलची जायफळची पावडर। नंतर आपल्याला थोडीशी पाव चमचा हळद लागणार आहे रंगासाठी। आणि थोडंसं अगदी 1 चिमूटभर मीठ टाकणार आहोत। आणि हे सर्व आता आपल्याला एकत्र ढवळून घ्यायचंय। आणि जसं लागेल तसंच आपल्याला नारळाचं दूध वापरायचंय। आपण थोडं थोडं नारळाचं दूध याच्यात ऍड करूया। लागेल तसं टाकायचं आपल्याला, जसं इडलीचं बॅटर असतं तेवढंच घट्ट आपल्याला करायचं। हे जास्त पातळ नाही करायचंय। छोटे चमचे। आता हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते आपल्याला जवळजवळ 1-1.5 तास भिजत ठेवून द्यायचंय, तर सर्व एकजीव होईल। आणि नंतर आपण हे भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत इडली सारखंच। आपण इडली सारखं स्टीम करणार आहोत। एक भांडं ठेवले मी आणि बघा जाळी ठेवली आहे, पाणी ठेवले त्याच्यात। पाण्याला थोडी उकळी होते तोपर्यंत आपण हे बॅटर याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण थोडंसं ग्रीस करून घेणार आहोत। कोणतंही पातेलं वगैरे चालेल, कुकरचा डबा वगैरे पण चालेल। मी आता हे केकचा टीनच घेतलाय, केक मोल्ड आहे तो। आपण केकला कसं ग्रीस करून घेतो तसंच याला पण भांड्याला पूर्ण तूप लावून घ्यायचे, म्हणजे पटकन निघेल ते। जवळजवळ 1.5 तास झालेला आहे आणि हे बॅटर आपण याच्यात, तर काही जण बेकिंग सोडा बेकिंग पावडर पण टाकतात, पण मी बेकिंग पावडर टाकत नाहीये, नुसतंच बनवते।
म्हणजे छान असं पसरवून घ्यायचं पूर्ण. थोडे ड्रायफ्रुट्स आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत. आतमध्ये टाकलं तरी चालेल, कोणाला आवडत असतील तर. आणि हा आता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे इडलीसारखा. काही जण इडली पात्रात पण करतात, तसंही चालेल. इडलीच्या भांड्यांमध्ये केलं ते पण छान दिसतं. 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागतील. आणि आपण काहीतरी सुरीचं टोक वगैरे हे करून चेक करायचं ते चिकटते की नाही सुरीला. ते नाही चिकटलं की आपला केक झाला असं समजायचं. म्हणजे फणसाचं सांधण, आपलं फणसाचं सांधण बघा इतकं सुंदर झालेलं आहे, बघाल तुम्ही. आणि एक 15 मिनिटं लागली मला. मंद गॅसवर आपण ते वाफवून घ्यायचं. आपण कट करून बघूया. इतका छान फुलला आहे बघा. तांदळाचा रवा आहे. अतिशय सुंदर रेसिपी आहे. नक्की रेसिपी करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.